रजत मुंडे. तर पहिलं षटक घेऊन टीम टेंबिवलीकडून यश नांदुरकर. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस आणि इकडे मात्र रजत मुंडे बाद झालाय. पहिलाच बॉलवर गोल्डन विकेट आणि एज लागली होती आय थिंक, आणि त्याचमुळे स्वतःहून क्रीज अगोदरच सोडली होती. आणि हा खेळाडू पडा मात्र नेहमीच त्याचा पाहायला मिळतो आणि खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रजत मुंडे आहे, असा थांबणार नाहीये. त्याला माहिती होतं की इकडे बाद आहे, स्वतःहून क्रीज सोडला आणि म्हणूनच अशा खेळाडूंचा नेहमीच आम्हाला सुद्धा आदर्श खेळाडू ठरलात आणि नक्कीच आदर सुद्धा वाटतो अशा खेळाडूंचा. आणि पुन्हा एकदा ती खेळाडू वृत्ती मैदानामध्ये मात्र पाहायला मिळाले. संभारली संघाचा स्टार खेळाडू रजत मुंडेच्या स्वरूपामध्ये ही पहिली मोठी विकेट शून्यावर परतल्या आणि त्याचमुळे सुरुवात खराब झाले ती वेतादेव संभारली संघाची. तिसऱ्या क्रमांकावर नवीन बॅटर ओमकार. पहिल्या मॅच मध्ये 40 धावांची इनिंग साकारली होती ओमकारनं. आता सुद्धा रजत बाद झाल्यानंतर फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. वरती यश नांदुरकर पहिल्याच बॉलवर रजत मुंडेला बाद केलंय. सगळ्यात मोठी विकेट. शॉर्ट बॉल समोर खेचलाय, लॉंग ऑनला बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या ओमकारचा धमाका, षटकार. कोणतेही दडपण नाहीये विकेटचं आणि नक्की चेंडू मिळाला. थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर मात्र चांगली चपराक लागवली ती ओमकार कडून आणि षटकारानं धावसंख्येचा श्री गणेशा. खातं उघडले वेताळदेव चांभारली संघानं 6 या धावेनं. फुल टॉस आहे, मिसक्यूट आणि आणखीन एक मोठी विकेट. आता पाहायला गेलं तर टेन्शन वाढेल. रजत मुंडेच्या पाठोपाठ ओमकार पाटीलचं जाणं आणि सुरुवातीलाच यश नांदुरकरनं मात्र दिल्या त्या सगळ्यात महत्वाच्या विकेट. दोनही इन्फॉर्म बॅटरला मात्र पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. अडचणी वाढल्यात, चांभारली संघाच्या अडचणी आता मात्र वाढल्यात. समोर टेंबिवली संघाच्या टीमनं मात्र आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा जीवा 11 जिनीत 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडुंगरी टीमला पराभूत केलं. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर नुकताच महालक्ष्मी मितांशू 11 दिघोडे संघावर सुद्धा बाद दिली. आणि तिसरा सामना आणखीन एक रायगडमधील नामवंत संघ टीम सांभारली. आजच्या रात्रीमध्ये आपण बघितलं सगळेच दिग्गज संघ होते. RCC पेठ, चॅलेंजर पारगाव, बामणडोंगरी, दिघोडे, नवी मुंबईचे सुद्धा संघ आपण बघितले. हर्षित 11 बोनकोडे, ऐरोली. त्यामधून मात्र 2 संघ समोरासमोर. भिवंडी परिसरामधील ताकदवान संघ टेंबिवली संघ मात्र मजबूत लढा देतोय. कबसला ड्राईव्ह सिंगल मिळेल, ओव्हरथ्रो झालाय, परंतु बॅकअप येईपर्यंत मात्र आणखी एक रन मिळेल. हा ओव्हरथ्रो थोडासा धोक्याचाच होता. निर्णायक सिच्युएशनला बॅकअप मिळाला नसतं तर आणखीन धावा मिळाल्या असत्या. 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 वर. 2 फलंदाज बाद झालेत, रजत मुंडे आणि ओमकार पाटील. 2 प्रमुख खेळाडूंविना बॅटिंग करावी लागेल. प्रणीसाठी हा चेंडू थोडा खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. महत्वाच्या विकेट जेव्हा येतात ना तेव्हा दबाव बनतो मॅचवर, आणि तोच दबाव सध्याच्या घडीला बनवलाय तो वेतादेव चांभारली संघावर. चांगला बॉल फुल लेंथ खोलात टाकलाय. इकडे मात्र 3rd विकेट डाऊन. पहिल्याच षटकामध्ये 3 फलंदाज सांभारली संघाचे ज्यानं पॅव्हिलियन कडे जाणं पसंत केलंय.
हा तिसरा धक्का लागलाय प्रणित मुंडेच्या स्वरूपामध्ये. पहिलं षटक मात्र थोडस चांबाली टीमसाठी मात्र परीक्षा घेणार. हे जीवघेणं षटक ठरलंय. 3 फलंदाज बाद, धावफलकावर 8 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, बॉल निघून गेला. स्वीपर कव्हर बॉलच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. थोडासा हवेमध्ये जरूर होता चेंडू, हलका चान्स पण होता तिकडे. प्रतीक पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवर 4 रन, चौकार. टीमची टोटल 12 12 रन्स ऑन द बोर्ड. पाठीमागे गेलाय, डायरेक्ट हिट, अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आणखीन एक धक्का सांभाली टीमला मात्र लागलाय. रिस्की रन घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र 4 डाऊन, चौथा धक्का लागलाय फलंदाज अनिकेत मुंडेच्या स्वरूपामध्ये. पहिल्याच बॉलवर रजत मुंडे बाद काय झाला. संपूर्णपणे जणू काही या फलंदाजी मधला एक प्राणच होता तो, आणि त्याच्या जाण्यानं मात्र एका पाठोपाठ एक हादरे मात्र मिळालेत. बारावर 4. नवीन फलंदाज संदेश मुंडे. लढावं लागेल या मॅच मध्ये. विकेट जरूर गमावल्यात. क्रॉस बॅट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनलेकडे चेंडू सरकला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. कोणती धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. प्रतीक पाटील. हो, इकडे मात्र आणखीन एक विकेट. 5वा धक्का लागलाय. 12 या धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालाय. वेतादेव चांभारली. गोलंदाजीतली धार पाहायला मिळाले. अमित मुंडे नवीन बॅटर मैदानामध्ये. 5 फलंदाज बाद झालेत. एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावण्यास रेडी नाहीये. दुसरं षटक, 12 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर चांगल्या पद्धतीने लढता आलं तरी सुद्धा 14 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 14 बॉलमध्ये ही धावसंख्या नक्कीच 35-40 आसपास सहजतेनं नेता येऊ शकण्यासारखं आहे. परंतु त्यासाठी खेळपट्टीवर खेळाडूंना उभं राहावं लागेल.
हा बॉल थोडा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सध्याच्या घडीला संपूर्णपणे दबाव बनवलाय सांभाळले टीमवर. शॉर्ट बॉल होता, टॉप एज समोर लागली होती एजला. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर सांभाळली टीम 5 गडी बाद 12 धावा. चला जास्त एकत्रित येऊ नका, स्पीडअप करत राहा. तिसरं षटक घेऊन मोनिश पाटील मागच्या बॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हलक्या हातानं ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डीप मधून थोडासा मिसवेळ पाहायला मिळतं आणि 2 धावा होतील कंप्लीट. स्कोर कार्डवर 14 धावा. सलामीला आलेला फलंदाज मयूर आहे क्रीजवर. नक्कीच अपेक्षा असेल त्याच्याकडून. 2 ओव्हर्समध्ये अजूनही मी म्हणेन एक 20-25 धावा जर काढता आल्या तरी टोटल मात्र 40च्या आसपास जर गेली तर तो बॉलिंग अटॅक मात्र सांभाळले टीमकडे नक्कीच आहे. ओ समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन. प्रतीक नडीबला झेल आणि सलामीवीर मयूरचा संपला खेळ. 6वा धक्का वेतादेव चांभाले टीमला. सहा फलंदाज बाद झालेत 14 या धावसंख्येवर. जय जांभळे जय जांभळे नवीन बॅटर. इकडे मात्र पाहत बसला. खरं तर हा चेंडू कळलाच नाही. मुनिसाडी खासियत आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेत चेंडू निघून गेला. थोडासा टॉस झाला होता. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. आणखीन एक डॉट बॉल. मोनिश पाटीलचा कोणती धाव मिळताना दिसत नाहीये. सुपर बॉलिंग. मागच्याही मॅच मध्ये मात्र भन्नाट स्पेल केला होता मोनिशनं. ओ स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. विकेट किपर टिपतो झेल आणि 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का 14वर.
अमोल जांभळे नवीन बॅटर. याही ओव्हरमध्ये मोनिशनं 2 विकेट्स प्राप्त केल्यात. मागच्या मॅच मध्ये तेच केलं होतं. आताही रन्स दिलेला नाहीयेत. पुन्हा एकदा टप्पा पडला, बाहेर निघतोय हा चेंडू. सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना या ओव्हरमधून धावा आल्या त्या फक्त 2 आणि 2 विकेट सुद्धा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 7 गडी बाद 14 वेतादेव चांभारली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या यशनं. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीकनं 4 दिल्या, म्हणजे 8च्या अर्ध्या दिल्या 4, आणि मोनिशनं 4च्या अर्ध्या दिल्या 2. चला स्पीडअप करत राहा टीम टेंबिवली. वेळ नाही आपल्याकडे. 3 वाजून गेलेत. चौथं आणि अंतिम षटक असेल. मजबूत स्थितीमध्ये टीम टेंबिवली. चला चौथ्या षटकामध्ये किती धावा येतात हे पाहावं लागेल. चला स्पीड अप करा. सोहम आलाय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ, वेगवान चेंडू, डॉट बॉल. सुरुवात चांगली गेली षटकाला. आडव्या बॅटने खेळाचा प्रयत्न. मिड विकेट झोन कडे चेंडू आलाय. 1 रन मिळेल. सिंगल धावसंख्येमध्ये बदलाव. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा फुल लेंथ यॉर्क केला होता यावेळेस मात्र. सुपर बॉलिंग. वेग सुद्धा तेवढाच प्रचंड आहे. सोहम पाटील प्रभावित करतोय. आणखी एक डॉट बॉल. लॉंग रन अप आहे. वेगानं धाव देतो आणि तेवढाच वेगानं सुद्धा चेंडू डिलिव्हर्ड होतात. ओ क्लीन बोर्ड. त्रिफळ उडवलाय. दांडी गुल केले आणि सफलता मात्र मिळेल सोहमला. आणखीन एक धक्का बसलाय वेतादेव चांभारली टीमला 15 या धावसंख्येवर. 8 फलंदाज गमावलेत. यश जांभळे नवीन फलंदाज.
4 बॉलमध्ये पहिल्या फक्त एकच धाव दिले सोहमनं. पंधरा धावा झाल्यात आणि त्याच वेळी लोवेस्ट टोटल पाहायला मिळते. एज लागले आणि इकडे मात्र विकेट किपरना टिपला झेल. आणखीन एक धक्का लागेल. टीम सांभाळलेला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना 9वा धक्का 15वर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. समोर ड्राईव्ह केलाय. पडावच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल. 1 रन आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. 4 षटकांची समाप्ती आणि या सामना जिंकण्यासाठी सुपर 8 साठी क्वालिफाय होण्यासाठी टेंबिवली टीमला गरज असेल ती 17 धावांची. 4ही गोलंदाजांनी टिचून 12 केलाय. 6-4-2-2 अशी षटकं मात्र टाकली आणि त्याचमुळे बडावा तसा प्रभाव फलंदाजीमधून टाकता आलेला नाहीये. बेतादेव चांबारली संघाच्या गोलंदाजांना लढावं लागेल. परंतु तुटपुंजी धावसंख्या आणि त्याच्यामध्ये मात्र लढणं. परंतु तरी सुद्धा प्रयत्न एफर्ट्स मात्र द्यावे लागतील. प्रयत्न करत राहावे लागतील. मॅचचा रिझल्ट काय लागेल तो लागेल. परंतु तरी सुद्धा शेवटपर्यंत लढायचं. याच इराद्यानं मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. परंतु पाहूया आजच्या रात्रीमधून कोणता संघ क्वालिफाय होईल, टेंबिवली की सांभारली, याचं उत्तर मात्र लवकरच आपल्याला मिळू शकतं. परंतु RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. रायगड क्रिकेट समालोचक असोंचे अध्यक्ष संदीपजी पाटील, मॉन्टी, ओमकार, विकी सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमध्ये इकडे थांबतोय. थँक्यू सो मच. आपण कुठेही जाऊ नका. एक चांगला सामना आपली वाट बघतोय आणि नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो मिस्टर बाबूशाह. हॅलो. फोटो घे बाबूशाचा. मोबाईल दो बाबूशा. चला तर बाबूशा यांचा आपण सन्मान करूया. आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी खूप सुंदर समालोचन आणि त्याचबरोबर दीपक पाटील सर यांचा आपण सन्मान घेऊया, ज्यांनी या स्पर्धेला नक्कीच आजच्या रात्रीमध्ये आपला अमूल्य वेळ दिला. वेळेचा अभाव आहे बऱ्याच स्पर्धा, परंतु नाहीये त्यांच्याकडे देखील वेळ नाहीये. हॅलो. चला धन्यवाद, थँक्यू. वली आपण सेकंड सत्राकडे आवाज ऐकूया बाबूशा यांचा. परंतु उद्या ज्या टीम खेळणार आहेत त्याने वेळेवरती या. 6 वाजता आपल्याला नेट सामना सुरू करायचा आहे, याची नोंद घ्या. चलिए बात करेंगे अनीस. देखिए हमारे कैमरामैन स्टाइलिश लोग, देखिए अंदाज है. और निश्चित रूप से बात करेंगे दीपक सर, अच्छे आपने भी साथ ही
हमारे संदीप पाटिल सर देखिए बात करेंगे। रायगढ़ समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष अनिल दादा पाटिल, सुनील पाटिल सर देखिए, पूरी देखिए मोंटी दादा, ओमी भिकी, पूरी देखिए यहाँ पर शाम भी, यहाँ पर बंटी ठाकुर से धीरज, सभी का देखिए आभार मानना चाहेंगे। चलेंगे, टारगेट बड़ा नहीं है, लेकिन मोंटी दादा बात करेंगे ना, हमने वो गाना सुना था, ना ना करते मैं प्यार कर गई। आज टिम्बोली टीम आए या ना आए, बस एश नो के बीच में लेकिन स्परिश गोराट करके यही खासियत है उनकी। और भलाई देखिए आज कुछ खिलाड़ी होंगे टीम में नहीं थे, लेकिन उसके बावजूद भी बहुत बढ़िया खेले। लेकिन रजत मुंडे का विकेट और उसके बाद ओमकार भी थोड़ा छक्का आने के बाद जल्दबाजी कर दिए। पिछला मैच में देखिए कमाल के, देखिए जो मोनिस ने जो मैच का यूटर्न दिया विश्वजीत ठाकुर का विकेट, उसके बाद 5 गेंद डॉट है। और मुझे लगता है कि इतना सबर का फल मीठा रिची, वो पिछला ओवर है। देखते हैं यहाँ पर व्हाइट के जब देखिए स्टार से रन आता हुआ सुनील पाटिल सर, ना पैर थके हैं ना पांव अभी रुके हैं। एक सीनियर देखे लेजेंड चेक करना चाहते हैं। फील्डिंग टीम ने चैलेंज किया पर अंपायर कॉल व्हाइट है, फील्डिंग टीम का चैलेंज सेफ है। लेकिन देखते हैं तीसरा अंपायर डिसीजन क्या आता है। चलिए फेयर डिलीवरी यहाँ पर अरे वो सक्सेसफुल होता है, नजरे कभी कभी धोखा खाती है, लेकिन शायद तैयार देखिए यहाँ पर संदेश मुंडे, रन थोड़ा सा बन जाता तो फिर संदेश मुंडे देखिए इनकी जो गेंदबाजी रहती है ना, फिर इनके देखिए वो रफ्तार, वो गति, वो पेश और वो लेंथ मुश्किल बनाते हैं। लेकिन तारीफ करनी होंगी यहाँ पर गेंदबाजी की। इस नांदुरकर क्या जिसमें डाले हुए वेदांत, क्योंकि नई गेंद से देखिए स्लोअर गेंद डालना इतना आसान नहीं रहता है। मैं समझ सकता हूँ पुराने गेंद पर आसान रहता है, लेकिन उन्होंने नई गेंद से जिस तरह से स्लोअर गेंद, कटर गेंद का इस्तेमाल किए, वो काबिल तारीफ था। और उसके बाद सोम पाटिल और मोनिश पाटिल देखिए, चलिए तैयार है यहाँ पर अच्छा देखिए यहाँ पर बल्लेबाजी देखने को मिलता हुआ। नहीं गुलशन, अच्छी बात है आपने एक छेड़ा, भलाई नीचे आकर तीनों गेंदबाजों ने अच्छी काम की। इसकी कारण है तीनों अच्छी गेंदबाजी करने के काम है, जो ऊपर के उन्होंने 2 टॉप बल्लेबाज को एस नांदुरकर ने निकाला, रजत मुंडे, ओमकार पाटिल, 2 विकेट। अगर उनमें भी एक रह जाता तो फिर ये जो ओवर आप देख रहे हो ना 4-2-2 वाला, तो वो नहीं रहता, स्कोरबोर्ड कुछ अलग रहता। प्रतीक पाटिल देखिए बात करेंगे, इस सामने के टारगेट बड़ी रहने दीजिए, छोटी रखने दीजिए। एक बार लेन उनके पाले में आ गई तो फिर जाने नहीं देते। छक्के के साथ है 12 रन, मुझे लगता है वो भी तैयारी कर रहे हैं। भिवंडी देखिए टिम्बोली गांव पड़ा लंबा सफर, हरीश गोराटकर आखिर में देखिए यहाँ पर पहुंचे आज इस मैच के साथ। अंपायर बॉल रनों की बात करेंगे, रन देखिए बात करेंगे यहाँ पर 12 बनाए, और जहां पर बनाना है केवल 17, 5 रनों की जरूरत है। बहुत अच्छी देखिए आज इतनी लंबी से आकर ये टीम देखिए इतनी सफर है, ये बताए भिवंडी बहुत सारी टीम आते हैं, टिम्बोली देखिए लगातार से खेलना पसंद करते हैं रायगढ़ पे। कारण है इनके पास देखिए परेश गोराटकर, प्रतीक पाटिल, मोनीश, मनीष, आदित्य, श्वेतान नहीं, लेकिन और मैं मंदार गोराटकर का तारीफ करना चाहूंगा यहाँ पर। जो पहला मैच था ना, वो मुकाबला जिस तरह से आदित्य ने बनाया, और उसके बाद मंदार गोराटकर ने जो इनिंग खेला जाकर फिनिशर, बहुत बड़ा भूमिका था। और वहां पर एक हम टीम ने फंसा देते आ रहे नायक की बल्लेबाजी के साथ है,
और जहां से क्रिस मात्रे ने चौके छोड़े और वहां से मैच मुड़ कर नहीं देखा। और टिम्बोली टीम देखिए, ये टीम ऐसी है, एक बार देखिए गलतियों से बाहर निकल गए तो फिर वापस से गलती करते नहीं है। मनीष पाटिल अच्छा लगातार ओपन इन्हें कराया गया है, अच्छी फील्डिंग में भी जान डाले, चौका आता हुआ। अब मुझे लगता है जीत से केवल एक ही रन दूर रह जाएंगे यहाँ पर। सुपर 8 देखिए बात करेंगे जहां पर ट्रॉफी तक पहुंचेंगे। स्वर्गीय कुमार जिबा फिर देखिए स्मृति चेसक है, बड़ा लंबा देखिए चलने वाला 7 नाइट 7 नाइट है। और आज पहली नाइट में देखिए यहाँ पर पहली टीम एक इस ट्रॉफी पर नाम लिखकर जा रही है और एक कदम दूर है भाई। क्या हुआ यहाँ पर? विकेट गिरा, विकेट गिरा। धीरज पाटिल लेके इनकी तारीफ करना चाहूंगा, बहुत अच्छी इन्होंने भी जवाबदारी तो लेते हैं हमेशा, लेकिन इतनी बड़ी नहीं। आज मुझे लगता है बहुत बड़ी जवाबदारी, पूरी हिसाब किताब मैनेजर बनाया गया है इस मैच का। और वो मैनेजर की भूमिका देखिए उनके पास है, वो अंदाज भी देखिए, अक्सर मैनेजर कैप डालते रहते हैं, देखिए जिम्मेदारी लेना पड़ता है। होमी भाई भी देखिए मुस्कुराते हुए हल्की हल्की स्माइल है। नहीं, परफेक्ट आप मैनेजर का रोल दिख रहे हैं। और शाम को क्या हो गया, वो रात हो गया सोच रहे हैं। चलिए क्या मैच विनिंग शॉट्स यहाँ पर, लेकिन रजत मुंडे अच्छे इंप्रेस किए बल्लेबाजी में, ओमकार भी, लेकिन क्या लंबा ब्रेक थोड़ा सा ये निर्णायक बना। और मुझे लगता है उमी भाई शायद रजत मुंडे ने इच्छा जताई देखिए एक अंतिम मैच खेलने का, क्योंकि लंबी ये कारण है जब आप 2 मैच खेलने के बाद लंबा ब्रेक होता है, क्योंकि आयोजन करता हूँ चाहते भी नहीं थे कि 2 मैच आज दोनों टीम को रखना, लेकिन रजत मुंडे ने भी इच्छा जताई, क्योंकि बहुत सारा, क्योंकि 31 जहाँ पर टूर्नामेंट का फाइनल नाइट है, शायद प्रेसिडेंट कप है, शुरू हो रहा है, बहुत सारे ओपन में देखिए आज रजत मुंडे की डिमांड देखिए मांगे बड़ी हो चुकी है। और यही फायदा होता है। ये देखिए ये कौन सा जोड़ी है, लैला मजनू जोड़ी। अनिकेत भी देखिए बात करेंगे, बहुत ही अच्छे देखिए जिम्मेदारी को निभाए। मुझे लगता है मुरबी के मैदान पर ये तो आनंद ले रहे हैं, लेकिन गोवा के सुकून मिल रही है इन्हें। विनिंग मोमेंट देखिए यहाँ पर बनता है, यहाँ पर 17 की जो टारगेट थी देखिए, टारगेट को आसानी से बना लिए। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे परेश गुराटकर, प्रतीक पाटिल, पूरी टीम देखिए बात करेंगे। और वो मैंने बताया ना, परेश गुराटकर के ना करते में प्यार कर गई, और शायद इस 9 के बीच में देखिए आखिर में आकर पहुंचे। और कोई बात नहीं आदित्य, आखिर तुम्हें आना था, और भला ही आने में देर लगेगी, लेकिन इससे बहुत बढ़िया क्रिकेट आपने देखिए इस तरह की टीम, लेकिन थोड़ा सा दिल यहाँ पर टूटा होगा। रजत मुंडे देखिए यहाँ पर सेकंड करते हुए देखिए बात करेंगे, इनका बल्ला अच्छा बोलता है। पहला जो रजत मुंडे का विकेट गिरा, तो चलिए नो डाउट मैच